पाठदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ, मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शारीरिक तंदुरुस्तीसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या विटे शहरातील छावा फिटनेस क्लबच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आदर्श उपक्रम आयोजित केलाय. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2026 रोजी छावा फिटनेस क्लबच्या वतीने महाराष्ट्रातील पहिली महिला शिवज्योत पर्व तिसरे आयोजित करण्यात आले. या शिवज्योत दौडीसाठी शिवव्याख्याते इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य विजय लोहार यांच्या जोशपूर्ण प्रेरणादायी व्याख्यानानंतर भूषणगडावरून ज्योत प्रज्वलित करून विट्याकडे रवाना झाले. ज्योत आणण्याचा मार्ग भूषणगड, म्हासुर्णे, चोराडे, खेराडे, नेवरी मार्गे विटा असा होता. या महिला शिवज्योतचे हे तिसरे पर्व असून त्याचे व्यवस्थापक छावा फिटनेस क्लबचे अध्यक्ष प्रवीण कुमार शिंदे, फिटनेस ट्रेनर सागर कचरे, प्रवीण जहागीरदार, सौ रजनी पवार, सत्यम इलेक्ट्रॉनिक्सचे सतीश शिंदे आदी शिवप्रेमींच्याकडून नियोजन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीमध्ये आणि रक्ताळलेल्या पावलांनी असंख्य वेदनांशी सामना करत आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांच्या प्रेरणेने सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आलाय. या महासंग्रामासाठी सेलिब्रिटी म्हणून अमरावतीहून सौ सुषमा येवले सहभागी झाल्या होत्या. 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील पहिली महिला शिवज्योत पर्व तिसरे एक सुंदर कार्य करण्याचा या छावा फिटनेस क्लबचा उपक्रम अखंड महाराष्ट्रभर गाजत आहे. उत्कृष्ट खेळाडू सौ संतोषी मॅडम झारखंड, हरियाणाहून सौ दीपाली मॅडम सेलिब्रिटी म्हणून उपस्थित राहिलेत. तसेच मनमिळावू, सुस्वभावी, कष्टाळू व्यक्तिमत्व सौ वर्षा कचरे, जिद्दीचे आणि चिकाटीचे प्रदर्शन करणाऱ्या एक सुसंस्कृत नारी व्यक्तिमत्व सौ देवकी पिसाळ, कबड्डी खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, अल्ट्रा सायकलिस्ट सौ शीला शिंदे मॅडम, सौ रजनी पवार, अल्ट्रा रनर सौ आदिती शेटे, सौ प्रियांका मोहिते, राष्ट्रीय खेळाडू कुमारी तुलसी मोहिते, रिया कदम, प्रज्ञा पाटोळे, श्रेया सूर्यवंशी, श्रुती सूर्यवंशी, वेदांती सावंत, सौ संतोषी मॅडम, सौ विद्या मांजरे, सौ सुनंदा ढोकळे, डॉक्टर स्वाती कठारे प्रसिद्ध महिला व्यक्तिमत्वांची उपस्थिती या उपक्रमादरम्यान लाभले. शिवव्याख्याते विजय लोहार सर, सदस्य इतिहास संशोधन मंडळ यांच्या व्याख्यानानंतर त्यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून सर्व महिला धावत विटे शहराकडे मार्गस्थ झालेत. महिलांसाठी सुरक्षितता, आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक उपचार सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आलं होतं. मनाने खंबीर असणाऱ्या शिवप्रेमी महिलांनी या शिवज्योत दौडीत सहभागी होऊन एक नवीन आदर्श घालून देण्याचं कार्य या क्लबच्या महिला करत आहेत, असे प्रतिपादन विटा नगरीच्या नगराध्यक्षा सौ काजल काकी म्हेत्रे यांनी केलंय. असेच नवनवीन उपक्रम छावा फिटनेस क्लबने राबवावेत आणि विटा नगरीचे नाव महाराष्ट्रामध्ये गाजत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करून शिवज्योतचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औक्षण केले व सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेत. युवा पिढी मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेली असताना विट्यातील या जिद्दी महिला 41 किलोमीटर अंधाऱ्या रात्रीमध्ये पळत राहिल्या आणि त्यांनी एक नवीन युवतींच्या समोर आदर्श निर्माण करून दिलाय. त्याबद्दल विट्याच्या नगराध्यक्ष काजल काकींनी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन केलंय. उभं राहिलं शिवाजी महाराजांच्या विचारांच्या या प्रेरणेमधून आज या छावा माध्यमातून युवकांना, त्याचबरोबर या युवतींना आणि महिलांच्यामध्ये एक सत्व निर्माण करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे. हा संस्कार हा या विषयाच्या भूमीतून साकारला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आज